अनेक लाडक्या बहिणींच्या हप्त्या वितरणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मार्च एप्रिल हप्त्यासंदर्भात कालच एक नवीन जी आर आलेला आहे. तुम्ही तो पाहिलेला सुद्धा आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, म्हणजे मार्चचे 1500 रुपये व एप्रिलचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये पैशांचे वितरण होणार आहे. मग आज म्हणजे आज 21 मेला कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का, किती दिवस पैसे वाटप होणार, ही सगळी माहिती लगेच पाहूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च व एप्रिलचे हप्ते 12 मे पासून वितरण सुरू झालं आहे. अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला विचारलं आहे की हे पैसे आहेत आमच्या खात्यामध्ये 12 तारखेला आलं नाही, म्हणजे आम्हाला अपात्र करण्यात आले आहे का. तर तुम्ही काय करू शकता, महिला व बालविकास विभागाला जाऊन तुम्ही एकदा भेट देऊन विचारू शकता. मात्र लाडक्या बहिणींनो तुमच्या नावासमोर तिथे पूर्णपणे माहिती येते की तुम्ही जर ITR भरत असाल किंवा तुम्ही या योजनेमध्ये निकषांमध्ये बसत नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्च व एप्रिलच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही व ज्या काही टेक्निकल प्रॉब्लेम असो किंवा निधी कमतरतेच्या प्रॉब्लेममुळे काय झालं आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. मात्र सरकारकडून कालच एक GR आला व त्यामध्ये स्पष्ट सांगितले की 730 कोटी रुपयांचं जे निधी आहे ते आता वाटप करण्यात आलं आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करिता 365 कोटी, बघा 365 कोटी व एप्रिल करिता 365 कोटी इतका निधी देण्यात आला आहे. अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की मग आज हप्त्याचं वितरण झालं आहे का. तर लाडक्या बहिणींनो आज पैसे आलेले नाहीत. पुढील 2 ते 3 दिवसां म्हणजे आता काल GR आला आहे, म्हणजे पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. GR आल्यानंतर 1 ते 2 दिवसांनंतर हप्त्याचं वितरण होऊ शकतं. तुम्हालाही माहिती आहे की सामाजिक न्याय व सहाय्य विभागाकडून प्रत्येक वेळेस फक्त 70 कोटी किंवा कमी रकममध्ये काय होते की जो निधी आहे तो वितरण होतो. मात्र यावेळेस बघा तुम्ही पाहू शकता 730 कोटींची निधी आहे वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळेस जे उर्वरित लाखो लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. DBT कधीही ॲक्टिव्ह होऊ शकतं, असं काही वेळ फिक्स नसते. त्यामुळे जेव्हा GR आला त्यानंतर 1-2 दिवसानंतर हप्त्याचं वितरण होईल. लाडक्या बहिणींनो तुमची DBT ॲक्टिव्ह आहे इनॲक्टिव्ह आहे एकदा तपासून घ्या, कारण अनेक लाडक्या बहिणींना मेसेज आले नाहीत पण बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा झालेले आहेत व हे वितरण आहे 2 ते 3 दिवस सुरू राहील. व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्चचे 1500 मिळाले आहेत त्यांना आता एप्रिलचे 1500 देखील मिळतील. मात्र ज्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये सुद्धा जमा होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे व सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकाऱ्यांनी विहित पद्धतीने काटकसरीची उपाययोजना करून खर्च करावा. म्हणजेच काही तर काही की ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा अशा लाडक्या बहिणी या पूर्णपणे ज्या निकष असणार आहे त्यामध्ये बसल्या पाहिजे आहे व प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ही पूर्णपणे पैसे पाठवण्याची बाब आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी हे सुद्धा सूचना देण्यात आली आहे. आज वितरण झालेलं नाही, मात्र पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यामुळे आपल्या योजनात्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 100% जे अपडेट्स आहे येणार आहे. तुमच्या संदर्भात काही या हप्त्यासंदर्भात प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.